जय भीम. मी राजू पडवळ. आपण पाहत आहात समाजकट्टा यूट्यूब चॅनल. समाजकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आज चर्चा करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट कांबळे सर आणि ॲडव्होकेट लासुरे सर. आज आपण त्यांच्याकडे चर्चा करणार आहोत. मान्य सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 ला एससी आणि एसटी क्रिमिनल विषयी जी काही चर्चा घडवून आणलेली आहे, जे काही मत व्यक्त केलेलं आहे, त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. माननीय कांबळे सर, ॲडव्होकेट कांबळे सर हे व्हाईस ऑफ इंडिजिनियस पीपल फॉर जस्टिस अँड पीस इंटरनॅशनल ह्युमन राईट्स या एनजीओचे ते जनरल सेक्रेटरी आहेत. श्रीलंका, USA, UK, जपान, मलेशिया, थायलंड, सिंगापूर या ठिकाणी त्यांच्या संस्थेची कार्यालय आहेत. सर आंबेडकरी चळवळीतले एक निष्णांत आणि सुविख्यात ॲडव्होकेट आहेत. आम्ही त्यांचा जवळून परिचय पाहिलेला आहे. अनेक आंदोलनांमध्ये या दोन्ही वकिलांनी आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहून सहकार्य केलेलं आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निर्णयाविषयी आपण प्रथमतः कांबळे सरांकडे, ॲडव्होकेट कांबळे सरांकडे चर्चा करणार आहोत. सर, समाजकट्टा युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. प्रश्न असा आहे सर, सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 ला जे काही मत व्यक्त केलेलं आहे की SC-ST समाजासाठी क्रिमिलियर लावला पाहिजे, त्यांचं उपवर्गीकरण क्लासिफिकेशन केलं पाहिजे. तर आरक्षणाच्या संदर्भात हा निर्णय देत असताना नक्की भारतीय संविधानाचा आरक्षणाचा मूळ ढाचा काय, आरक्षण कशासाठी आहे, याविषयी थोडंसं सांगा. सर्वप्रथम मी तुमचं धन्यवाद देतो की तुम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल एका प्रकारे जनजागृती अभियान तुम्ही सुरू केलेला आहे. आणि हा असा कठीण प्रश्न सोप्या भाषेमध्ये सर्वसाधारण लोकांना समजला पाहिजे, त्यासाठी तुमचा जो प्रयत्न आहे त्याबद्दल मी तुम्हाला अगोदर धन्यवाद देतो. आणि या निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 7 बेंचनी जो निर्णय दिलेला आहे, तो निर्णय भारतीय संविधानाच्या प्रियम्बल प्रस्तावना आहे त्याच्या अनुसरून आणि भारतीय संविधानात असलेल्या तरतुदी आहेत, त्या तरतुदीचं विश्लेषण करून दिलेला निर्णय असं सांगण्यात येतात. पण हे देत असताना भारतीय संविधानाचं जे प्रियम्बल आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण? तर भारतात राहणारा हा जो समूह आहे, त्यामध्ये ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहेत, मुस्लिम आहेत, मायनॉरिटीज आहेत आणि हिंदूमध्ये असलेले जे वर्णव्यवस्थेतले जे लोक आहेत, शूद्र अतिशूद्रापर्यंत, या सगळ्या समूह मिळून हा भारत देश बनलेला आहे. आणि या भारत देशातल्या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व भारताच्या शासन आणि प्रशासनामध्ये असलं पाहिजे. आणि ते झालं पाहिजे, असं होत नाही. म्हणून बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 14, आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 आणि त्याचबरोबर आर्टिकल 17 ॲबॉलिशन ऑफ द अनटचेबिलिटी, हे महत्त्वाचे 4 मुद्दे भारतीय संविधानात दिलेले आहेत. आणि मी ॲज अ ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट म्हणून जे बघत असताना याकडे पाहतो की हे फंडामेंटल जे राईट आहे, हे दुसरं तिसरं नसून हे प्रत्येक मानवाचे मूलभूत अधिकार आहेत आणि या अधिकाराचं संरक्षण झालं पाहिजे. म्हणून फंडामेंटल राईट्समध्ये हे आर्टिकल्स घातलेले आहेत. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर द लॉ हे दिलेलं आहे. आर्टिकल 15 म्हणजे देअर शुड नॉट बी डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रेस, कास्ट, लिंग, लँग्वेज, प्लेस ऑफ द बर्थ, यावर काही डिस्क्रिमिनेशन झालं नाही पाहिजे. आणि आर्टिकल 16 म्हणजे प्रशासनामध्ये यांचा सहभाग, पब्लिक सर्व्हिसमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्टिकल 17, ज्यावर ह्या रिझर्वेशनचं पूर्ण बेस आहे, ॲबॉलिशन ऑफ द अनटचेबिलिटी. आणि या मुद्द्याला धरून भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी रिझर्वेशनचं प्रावधान केलेलं आहे. आणि या निर्णय देत असताना माननीय उच्च न्यायालयांनी त्यांना मी आदर देऊन आणि मी सांगू इच्छितो की माननीय न्यायालयांनी
आर्टिकल 17चं विश्लेषण त्याच्यामध्ये का केलं नाही? म्हणजे कुठलाही निर्णय देत असताना आर्टिकल 14, 15, 16 आणि त्यासोबतच आर्टिकल 17 वाचण्याची गरज होती, एक्सप्लेनेशन करण्याची गरज होती. ते न केल्यामुळे हा निर्णय अशा प्रकारे आलेला आहे असं मला वाटतं. आपला जो आरक्षणाचा मूळ पाया आहे, तो सामाजिक प्रतिनिधित्वाचा आहे की आर्थिक उन्नतीचा पाया आहे? बघा, रिझर्वेशनामध्ये आरक्षणाचा जो पाया आहे, हा पाया मी अगोदरच सांगितलं, की वी द पीपल ऑफ इंडिया. वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक आणि भारतातल्या तळागाळापासून तर उच्चवर्णीयापर्यंत सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व होत नाही. म्हणून दिलेला आहे. म्हणून आरक्षण देऊन त्यांना आतमध्ये कसं आणता येईल आणि शासन म्हणजे सरकारमध्ये, प्रशासन म्हणजे ब्युरोक्रेसी, ॲडमिनिस्ट्रेशन आणि ज्युडिशरी यांच्यामध्ये यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. तेव्हा गांधीजी समोर बाबासाहेब नाही म्हणायचे, की हा माझा देश नाही. मला मातृभूमीमध्ये जागा नाहीये. हो. पुणे असं ते करारात का लिहिलं म्हणायचे? आहे. हो. ते यासाठीच म्हणायचे, की अस्पृश्य म्हणून त्याचा कुठंच सहभाग नव्हता. आता हे म्हणतात क्रिमी लेयर आलं पाहिजे. ते क्रिमी लेयर्स आलं पाहिजे असं जे म्हणतात, तर बाबासाहेब भारतातले सगळ्यात हुशार आणि बॅरिस्टर करून जेव्हा भारतामध्ये आले, त्यावेळे शहाजीराव गायकवाड यांच्या राज्यामध्ये ते नोकरीला आले. त्यावेळेस त्यांच्याशी काय वागणूक झाली? हो. हे बरोबर. कशामुळे झाली? आर्थिकमुळे झाली का? जात म्हणून. शिक्षणामुळे झाली का? हे जातीमुळे झाली. जातीमुळे. आणि म्हणून आरक्षणाचं मूळ कारण हे सोशल सिस्टीम आहे. म्हणजे अनटचेबिलिटी आहे. त्या अनटचेबिलिटीचा माणूस राष्ट्रपती झाला, तरी त्याला मंदिरामध्ये प्रवेश नाही. राष्ट्रपती, आदरणीय राष्ट्रपती मुर्मू मॅडम झाल्या, त्यांना राम मंदिराची जेव्हा उद्घाटन झालं तिथं प्रवेश नाही. पार्लमेंटचं बिल्डिंगचं उद्घाटन झालं तिथं प्रवेश नाही. तर हे कशाचा उद्बोधक आहे? म्हणून त्याला आरक्षणाची गरज आहे. आणि जोपर्यंत यांच्या डोक्यामधून सोशल डिस्क्रिमिनेशन हे पूर्णपर्यंत जात नाही, तोपर्यंत या लोकांना तिथं प्रतिनिधित्व मिळणार नाही. आता आपल्याला माहित आहे, की वुमन रिझर्वेशन बिल सुरू आहे. हे वुमन रिझर्वेशन बिल का आणण्याचं काय कारण आहे? कारण की भारतातल्या 50% जे लोकसंख्या आहे, ते स्त्रियांची आहे. आणि ह्या 50% लोकांना तिथं प्रतिनिधित्व नाही. म्हणून त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. आणि असं दिल्यानंतरच वी द पीपल ऑफ द इंडिया या डेफिनेशन पूर्ण होईल. आणि म्हणून या डेमोक्रेसी कशाला म्हणतात? की देशातल्या प्रत्येक नागरिकाचा सहभाग तिथं असला पाहिजे आणि त्यांनी निवडून दिलेलं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. आणि असं होत नाही. म्हणून बाबासाहेबांनी कम्युनल अवॉर्डद्वारे एका माणसाला 2 मताचा अधिकार त्यांनी याच्याकरिता दिलेला होता, की आमचे खरे प्रतिनिधित्व लोकसभेत, शासनात गेले पाहिजे. आणि म्हणून लोक आर्थिक आणि एज्युकेशन याचा पाया हा मूळ असेलही ओबीसीसाठी. आता इकॉनॉमिक विकर सेक्शन आलं, त्याचा पूर्ण पाया इकॉनॉमिक्सचा आहे. पण एससी आणि एसटी साठी जे आरक्षण आहे, याचा मूळ पाया अनटचेबिलिटी आहे. आर्टिकल 17 आहे. आणि म्हणून आर्टिकल 17 म्हणजे अस्पृश्यता पूर्णपणे घालवायची असेल, तर त्याचा मूळ जो मेथडॉलॉजी आहे, हे मेथडॉलॉजी म्हणजे आरक्षण आहे, असं मला म्हणायचं आहे. आर्टिकल 17चं इम्प्लिमेंटेशन पूर्ण करायचं असेल, तर आरक्षण हे लागू 100% आरक्षण झालं पाहिजे. आजही प्रशासनामध्ये 15% शेड्यूल कास्टच्या जागा जे रिझर्व्ह आहेत, त्यापैकी फक्त 8% जागा भरलेल्या आहेत. बरोबर. मला असं म्हणायचं आहे, जे लोक म्हणतात की शेड्यूल कास्ट मधला काही समूह हा मागे राहिलेला आहे. हा मागे का राहिलेला आहे? हा मागे याच्यासाठी राहिलेला आहे, इन द नेम ऑफ इफिशियन्सी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, क्वालिटी, इफिशियन्सी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हे बरोबर नाही. म्हणून त्या लोकांना जागा म्हणजे त्यांना एंट्री देत नाही. मला असं म्हणायचं आहे, की हे खरंच करायचं असेल तर सरकारने ग्रामीण क्षेत्रामध्ये नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय आणि असे चांगले चांगले IIM
असे इन्स्टिट्यूट गावाखेड्यात उभं केलं पाहिजे आणि त्या लोकांपर्यंत यांचं क्वालिटी आणि इफिशियन्सी वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ते प्रयत्न बाजूला सोडून हा जो आंबेडकराईट आणि बुद्धिस्ट जो समाज आहे, आंबेडकराईट विचाराचा जो समाज आहे, तो या सगळ्या ह्युमन राईट्सचं नेतृत्व करणारा समाज आहे. आणि अशा नेतृत्व करणाऱ्या लोकांना क्रिमिनलच्या खाली बाजूला केलं, तर बाकी लोकांना आम्हाला हाताळता येईल आणि पुन्हा त्यांना गुलाम बनवता येईल. गुलाम म्हणून किंवा अस्पृश्य म्हणून त्यांना या मेन स्ट्रीम मधून बाहेर कसं टाकता येईल, अशा प्रकारे ही एक प्रकारची नीती आहे, मनुवादी नीती. त्याचा परिणाम आज ज्युडिशरीच्या माध्यमातून आज आपल्याला दिसत आहे. हे अगदी खेदजनक आहे आणि हे एस-सी एस-टी लोकांसाठीच नाही, ह्या समग्र भारताला, भारताच्या लोकशाहीला हे घातक आहे, मी असं म्हणेन. कारण की आपण जे पाहतो की बाबा हे फक्त आंबेडकराईट किंवा शेड्यूल कास्टच्या काही समूहाचा इफेक्ट होईल, पण हा इफेक्ट समग्र भारतीय समाजाला होणार आहे. भारताच्या डेमोक्रेसीवर याचा इफेक्ट पडणार आहे, असं मला स्पष्टपणे वाटतं. ॲडव्होकेट लासुरे सरांना विचारूया. सर, ॲडव्होकेट कांबळे सरांनी सांगितलं की एकंदरीत जो हा निर्णय आलेला आहे 1 ऑगस्ट 2024चा मान्य सर्वोच्च न्यायालयात, त्यानं तो लोकशाहीला घातक आहे. कसं बघता याच्याकडे? याचा अभ्यास करत असताना लक्षात येईल आपल्याला की एस-सी एस-टी आणि ओबीसी असे प्रवर्ग निर्माण झालेले आहेत. या प्रवर्गामध्ये की एससी जो आहे, शेड्यूल कास्ट जो आहे, की शेड्यूल कास्टला 3 क्रायटेरिया लागलेले आहेत. त्याच्यामध्ये कांबळे साहेबांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की जसं सामाजिक आहे, आर्थिक आहे आणि शैक्षणिक आहे. आता या जजमेंटचा आधार घेत असताना की पूर्ण ह्या जजमेंटमध्ये असं आलेलं आहे की एस-सी एस-टी ओबीसी यांना जसं ओबीसीला प्रवर्ग करण्यात आलेला आहे की तसं एससी मध्ये पण केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता ओबीसीचा प्रवर्ग जो आहे की इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या नंतर ते सांगण्यात आलेलं आहे की त्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की प्रवर्ग असले पाहिजे त्याच्यामध्ये. पण त्याच्यातला जो बेसिक आधार जो आहे शेड्यूल कास्ट आणि ओबीसी मधला जो बेसिक आधार जर बघितलं त्याच्यातलं बायफर्गेशन करत असताना आपल्या असं लक्षात येईल की एससी मध्ये जे आहे की अनटचेबिलिटी आहे की आर्टिकल 17चा उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये. आता याचं उदाहरण जे आहे की हा मुख्य प्रवाहाच्या बाजूला राहिलेला घटक आहे अस्पृश्य म्हणून. प्रवाहामध्ये असलेले घटक जे आहेत आपण त्याच्याकडे बघत असताना आपल्या लक्षात येईल की महात्मा फुलेंच्या बद्दल आपण त्याचा उल्लेख करतो की शूद्र अतिशूद्र असं बोललेलं आहे. शूद्र जे आहेत हे शूद्र कुणाला म्हणायचे? आता इथं गफलत अशी होते की जेव्हा शूद्र असं म्हटलं जातं आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, तर शूद्र म्हणजे आता आपण अनटचेबल जे लोक आहोत ते अशूद्र असं म्हटलं जातं. पण याचं उदाहरण जर बघितलं आपल्याला की महात्मा फुले सारख्या माणसाला की शूद्र म्हणून माळी समाजाचे असलेले महात्मा फुले यांना शूद्र म्हणून त्यांना वरातीतून बाहेर काढलं, हे त्याचं जगजातं उदाहरण आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत बघत असताना ते मराठा आहेत, एवढे राजे असतानाही त्यांचा राज्याभिषेक नाकारला गेला का? शूद्र आहेत म्हणून. आणि बाबासाहेबांच्या बाबतीत पण. पण हे शूद्र ते लोक आहेत की ज्या 4 वर्णामधलं जे डेफिनेशन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. माननीय पंकज मित्तल साहेबांच्या जजमेंटमध्ये ते सांगण्यात आलेलं आहे. 4 वर्ण त्यांच्या कामावरून पडलेत असं ते सांगण्यात आलेलं आहे. 5व्या वर्णाबद्दल कोणी बोलतच नाही. आणि जो 5वा वर्ण जो आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो अतिशूद्राचा जो वर्ग आहे, अनटचेबल आहे, अस्पृश्य आहे, यांच्याबद्दल जेव्हा जे प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे आर्टिकल 70 नुसार की यांना जास्तीचं प्रोटेक्शन काय आहे, तो लागलेला जो स्टिग्मा आहे, सामाजिक जो धब्बा लागलेला जो आहे की तो काढण्यासाठी त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणायचं असेल तर विशेष प्रोटेक्शन दिले पाहिजेत. की जे प्रोटेक्शन कसं आहे की सामाजिक आणि आर्थिक निकष ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की ओबीसीच्या बद्दल सांगण्यात आलेलं आहे. सामाजिक आणि आर्थिक निकष ज्यांचं बाबा जे मागे आहे ते त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी त्यांना रिझर्वेशन दिलं पाहिजे. पण शेड्यूल कास्टच्या बाबतीमध्ये एक ॲडिशनल विषय आहे त्याच्यामध्ये की त्यांच्या पाठीमागे लागलेला सोशल स्टिग्मा आहे. तो स्टिग्मा जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे. अशी गोष्ट असताना की याला लेट डाऊन करून की या सगळ्यामध्ये या तिन्ही वर्गाला एकत्र करून की रिझर्वेशन हा जो क्रायटेरिया आहे की तो आर्थिक निकषावर रिझर्वेशन कसं आहे याचा या सगळ्या जजमेंटमध्ये उल्लेख करण्यात आलेला आपल्याला दिसतो. याच्यामध्ये बोला. एक मी यामध्ये करू इच्छितो की भारतामध्ये जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन फक्त एस-सी एस-टीचं नाही आहे. 50% रिझर्वेशन आहे एस-सी एस-टी ओबीसी म्हणजे लोअर कास्ट, लोअर कास्टसाठी ज्याला शूद्र म्हणतात, आणि 50% रिझर्वेशन आहे अप्पर कास्टसाठी ज्याला आपण ओपन म्हणतो.
पण ते ओपन नसून ते अप्पर कास्टसाठी रिझर्व्हेशन आहे. तर त्या अप्पर कास्ट रिझर्व्हेशनचं क्लासिफिकेशन झालेलं आहे का? नाही. जसं एस-सीसाठी, एस-टीसाठी आणि ओ-बी-सीसाठी हे क्लासिफिकेशन झालेलं आहे. सब क्लासिफिकेशन वेगळं आहे. तर हे क्लासिफिकेशन अप्पर कास्टचं जे रिझर्व्हेशन आहे त्याच्यात झालेलं आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये ब्राह्मिन्स आहेत, त्याच्यामध्ये राजपूत आहेत, त्याच्यामध्ये मराठा आहे. यांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे का? हे 50% जे अप्पर कास्टचं आरक्षण आहे ते फक्त एकच समूह घेत आहे. म्हणजे हो. ज्याच्यामध्ये ज्याची लोकसंख्या ही 5% आहे, ते 90% जागेवर ऑक्युपाय केलेला आहे. हा मराठ्यांवर, राजपूत लोकांवर राजपुतांवर. यांच्यावर अन्याय नाही का? तर ॲब्सोल्युटली. ते आपण पाहिलं पाहिजे. म्हणून क्लासिफिकेशन, सब क्लासिफिकेशन हे 2 वेगळे भाग आहेत. आणि हे जे क्लासिफिकेशन आहे अप्पर कास्टसाठी, हे वेगवेगळ्या जाती आहेत. हा एक समूह नाही आहे. शेड्यूल कास्ट आहे, हे क्लास आहे. कारण की ते सामाजिक अनटचेबिलिटीमुळे त्यांचा एक वर्ग झालेला आहे आणि वर्गाचं सब क्लासिफिकेशन होऊ शकत नाही भारतीय संविधानाप्रमाणे. आणि म्हणून हा निर्णय देत असताना या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. क्रिमी लेअर ते म्हणतात माननीय गवई साहेब, की क्रिमी लेअर लागलं पाहिजे आणि एक जनरेशन नंतर दुसऱ्या जनरेशनला फायदा झाला नाही पाहिजे. पण व्हॉट अबाउट द पॉलिटिकल रिझर्व्हेशन? येस. एखादी जागा जर एम-एल-ए, एम-पीसाठी जागा रिझर्व्ह असेल आणि त्या ठिकाणी उदाहरणार्थ रामदास आठवले साहेब, हे एका ठिकाणी निवडून आले. मग तो फर्स्ट जनरेशन झाला. मग तो दुसऱ्या वेळेस 5 वर्षानंतर त्याच जागेवर पुन्हा रिझर्व्हेशनला उभा राहतो. मग क्रिमी लेअरमध्ये त्याला बाजूला काढणार आहेत का? म्हणजे हे तुम्ही हे पण ठरवा ना. तर ते ठरवणार नाही तसं. कारण की पॉलिटिशियन जे लोकं आहेत, ते पिढ्यानपिढी त्यांचे मुलं, त्यांचे वडील, त्यांचे मुलं, आजोबा पूर्ण खानदान. हे पूर्ण एकाच जागेवर निवडणूक आरक्षणाचा फायदा घेतात. मग हे क्रिमी लेअरमध्ये यांना आणणार आहेत का? असा प्रश्न आमच्या गवई साहेबांना आहे. सर, हा जो निर्णय आलेला आहे किंवा सुप्रीम कोर्टाने मत आपण म्हणू की मत जे काही व्यक्त केलेलं आहे, ते त्याच्यामुळं एकंदरीतच जसं आपण म्हणालात की कलम 17 तर त्यांनी नजरेआडच केलं. तर हे संविधानाचं व्हायोलेशन आहे याच्यातून? संविधान उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे? ढाचा उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे? याने आता ते मागच्या इलेक्शनमध्ये संविधान बदलणे का है वगैरे वगैरे ही चर्चा झालेली होती. तर त्याच्यामध्ये संविधान म्हणजे दुसरं आणण्यापेक्षा संविधानच कशी तोडफोड करता येईल, तर त्याचाच हा एक मुद्दा त्याच्यामध्ये दिसते, की आपण मागितलं प्रिएम्बलमध्ये मी मगाशी सांगितलं, हो. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्वता ह्या न्याय, सगळ्या गोष्टी बंधुता. असल्या पाहिजेत. तर या समूहाला जर तुम्ही याच्यातून बाहेर काढलं आणि अस्पृश्याला पुन्हा अस्पृश्य केलं, तर याच्यामध्ये संविधानाने जे फंडामेंटल राइट्स आणि प्रोटेक्शन दिलेलं आहे, तर ते प्रोटेक्शन तुम्ही काढून घेतलं, तर एक प्रकारे संविधानाच्या ज्या मूलभूत तत्वाची पायमल्ली झालेली आहे, असं आम्हाला दिसेल. कारण की कुठेही निर्णय देत असताना माननीय न्यायालय ते खालचं न्यायालय असो की उच्च न्यायालय असो, ते निर्णय देत असताना त्याचा आयसोलेशनमध्ये अभ्यास करत नाही. तर त्याचा समग्र अभ्यास करतात. पुढं काय मांडलेलं आहे, खाली काय बोललेलं आहे. बाबासाहेबांचं जे कोटेशन आहे, ते संपूर्ण कोटेशन पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचलं पाहिजे. मग तेव्हाच त्याचा मूळ अर्थ समजेल. पण यावेळेस निर्णय देत असताना बाबासाहेबांचं जे मेन फिलॉसॉफी होती, त्याला तोडून मोडून न्यायालयासमोर ठेवून हा निर्णय देण्यात आलेला आहे, असं मला वाटतं. या निर्णयाचे एकंदरीत अनुसूचित जाती जमाती आणि विशेषतः बौद्ध समाजावर काय परिणाम होतील? बघा, व्यक्तीच्या बौद्ध समाजावर काय परिणाम होतील असा प्रश्न विचारण्यापेक्षा या पॉलिसीमुळे समग्र भारतीय डेमोक्रेसीवर कसा इफेक्ट होईल हे आपण पाहिलं पाहिजे. याला आपण संकुचित करू नये की बौद्ध समाजाला काय होते. बौद्ध समाजाला मायनॉरिटीचं रिझर्व्हेशन आहे, ते तिकडे रिझर्व्हेशन घेतीलच. परंतु हे जे बुद्धिझम मांडणारे, आंबेडकरी मांडणारे जे लोक आहेत, हे समग्र मानवाचा विचार करतात आणि म्हणून ओबीसीची लढाई असो, एस-सी एस-टीची लढाई असो, आणखी कुठली लढाई असो,
त्या प्रत्येक लढाईमध्ये आंबेडकरी विचाराचा माणूस हा अग्रेसर असतो. अग्रेसर. आणि जर या माणसाला जर आपण बाहेर काढलं या समूहाला, तर बाकी लोकांना आम्हाला अ, पाहता येईल. म्हणजे बिना सेनापतीचं जे सैन्य सैन्य आहे आहे, ते त्याला हरलेलेच आम्हाला असतात. हाकलता येते. आणि ज्याप्रमाणे वाघ शिकार करतो, तो वाघ काय करतो, एका शेळीला पहिले पकडतो, मग दुसऱ्याला पकडतो, मग तिसऱ्याला पकडतो आणि अशा प्रकारे पूर्ण तो समाज नष्ट करतो. आणि आता ही जी लढाई आहे, ही मागच्या 20 वर्षापासून चाललेली आहे. महाराष्ट्रामध्ये अ, ब, क, ड ही जे जी-आर काढलेला होता, त्यामध्येही त्यांनी हा निर्णय यायच्या अगोदर त्यांचं इम्प्लिमेंटेशन केलं. शिंदे गव्हर्नमेंटनी अ, ब, क, डचं विश्लेषण करण्यासाठी एक कमिटी नेमली. त्या कमिटीमध्ये सर्वच मातंग समाजाचे प्रतिनिधी होते. मग ही कमिटी काय निर्णय देणार? याला प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस भेटणार नाही. कारण की त्यामध्ये फक्त एका कम्युनिटीचे लोक आहेत. तर ते लोक आपल्या कम्युनिटीच्या हिशोबाने आपला रिपोर्टिंग करेल आणि त्याला जस्टिफिकेशन भेटणार नाही. म्हणून हे सिस्टमॅटिक पद्धतीने चाललेली शिकार आहे. जसं वाघ एकेका शेळीला खातो, तसं हे होणार आहे. आज आमच्या मातंग बंधू किंवा चर्मकार आहेत, त्यांनी हे समजायला पाहिजे. आज या बुद्धिस्ट किंवा महार समाजाला जर याच्यातून आयसोलेट केलं क्रिमी लेअरच्या नावाखाली किंवा त्यांचं पोट भरलेलं आहे या नावाखाली, तर उद्या चालून तुमचा नंबर येणार आहे. उद्या म्हणतील तुमचं बी पोट भरलेलं आहे, तुम्ही क्रिमी लेअरमध्ये आले, तुम्ही पण बाजूला व्हा. मग ड ड विभाग आहे, त्यालाही म्हणतील तुमचंही भरलेलं आहे. म्हणजे एका प्रकारे एका कम्युनिटीची कशी शिकार करायची, अशा आणि प्रकारचं आरक्षण संपवून टाकायचं. अशा षडयंत्र हे सुरू आहे सुरू असं आहे. आपल्याला दिसतं. आणि ते ज्युडिशरीच्या माध्यमातून सुरू केलं गेलं. सर, हे जे आपण पाहतोय निर्णय आलेला आताचा, याची नक्की पार्श्वभूमी काय आहे? पार्श्वभूमी आपल्याला माहित असेल, की जे मनुवादी सिस्टीम्स आहे, चतुर्वर्ण सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला चॅलेंज कोणी केलेलं? त्या सिस्टीमला चॅलेंज केलेलं आहे बुद्धिझम मानणाऱ्या लोकांनी. त्या सिस्टीमला चॅलेंज केलं आहे आंबेडकराईट मानणाऱ्या लोकांनी. बरोबर. आणि हे चॅलेंज म्हणजे बाबासाहेबांनी 2 क्रांती केली या देशामध्ये. एक आहे धम्मक्रांती. त्याच्या अगोदर आहे बाबासाहेबांनी समाज क्रांती केलेली आहे. आणि प्रत्येक क्रांतीवर जो विरोधी पार्टी आहे, जे मनुवादी मांडणारी, ती त्याच्यावर प्रतिक्रांती करत आहे. म्हणून आरक्षणाची आणि संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेली समाज क्रांती आहे. त्याच्यावर हे प्रतिक्रांतीचं एक पाऊल पुन्हा आपल्याला आज दिसत आहे, असं मला स्पष्ट म्हणायचं आहे. हे जो आरक्षणाची लढाई आहे, या आरक्षणाच्या लढाईमध्ये आंबेडकरी समाज, विशेषतः बौद्ध समाज पुढे असतो असं आपण म्हणालात. बरोबर आहे. आणि बाबासाहेब म्हणतात की थोरल्या भावाची भूमिका बजावली पाहिजे बौद्धांनी, आणि ती बजावत आहेत. या जर आरक्षण म्हणजे हे जे काय क्रिमी लावायचा सर्वोच्च न्यायालयाचा जो काय निर्णय आहे किंवा जे मतांतर झाले आणि ते काम त्यांनी स्टेटकडे दिलेलं आहे. तुम्ही इम्पिरियल डेटा जमा करा, त्यानंतर हे निर्माण करा, तयार करा आणि अबकडं क्लासिफिकेशन करा. पाटीवर जे काय करतील ते करतील. पण हे सगळं लागू झाल्यानंतर या प्रत्येक जातीच्या भिंती उभ्या राहतील आणि जातीमध्ये संघर्ष निर्माण होईल असं वाटतं? अगदी 100% असं होणार आहे. आज या क्लासिफिकेशनमुळे जो होमोजिनस वर्ग झालेला आहे, येस, जे बाबासाहेबांनी शेड्यूल कास्टची लिस्ट बनवली, जे आर्टिकल 341 प्रमाणे त्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आणि पार्लमेंटला दिलेला आहे. कारण की त्याच्यामध्ये स्टेट मिशनरी राज्य स्तरावर त्याच्यामध्ये कोणी ढवळाढवळ करू नये म्हणून त्याला सुरक्षित अशी लिस्ट बनवलेली आहे. शेड्यूल कास्टची लिस्ट म्हणजे ही काही जात नाही आहे, हा क्लास बनवलेला आहे. आणि हे क्लासला तोडलं, डिवाइड अँड रूल, तर ह्या क्लासला आपण तोडलं तर एकेकाला आम्हाला संपवणं शक्य आहे, संपवता येईल. आणि त्याच्यामध्ये जे वर्चस्व आहे ब्राह्मणिकल ऑर्डरचं, हे वर्चस्व त्यांना राखता येईल. कारण की आताच आमचे आदरणीय लासोरे साहेबांनी उदाहरण देऊन सांगितलं की शिवाजी महाराजाला यांनी सोडलं नाही. बरोबर. राज्याभिषेक होत असताना त्यांना शूद्र म्हणून त्यांना गादीवर बसू दिलं नाही. इथपर्यंत ते जाऊ शकतात, तर मग अतिशूद्राची काय? आणि यांचं सगळ्यांचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. म्हणजे एकूणच
अखंड भारत देश आहे, हा पुन्हा गुलामगिरीत जाऊ नये आणि भारतामध्ये डेमोक्रेसी स्ट्रॉंग राहावी आणि म्हणून बाबासाहेबांनी ही आरक्षण नीती त्याच्यामध्ये आणलेली आहे. हे पुन्हा एका पर्टिक्युलर बुद्धिस्ट लोकांना वरती आणण्यासाठी नाही, नाही. तर भारतातल्या समग्र डेमोक्रेसीला कसं स्ट्रॉंग करता येईल आणि स्ट्रॉंग कशी होणार हो डेमोक्रेसी? त्यामध्ये जर प्रत्येक माणसाचा सहभाग असेल, तर प्रत्येक समूहाचं प्रतिनिधित्व तिथं असेल, तर ती डेमोक्रेसी स्ट्रॉंग होईल ना. आणि फक्त माणूस एका पायाने लंगडा असेल, तर तो काही स्ट्रॉंग होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांची जे समग्र मूव्हमेंट चालली, ही मूव्हमेंट एका वर्गाला पुढे आणण्याची नव्हती. तर बाबासाहेबाला अखंड भारत हा स्ट्रॉंग डेमोक्रेटिक कंट्री झाला पाहिजे आणि त्याच्यात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकतो, जगू शकतो, असं घडवून बाबासाहेबाला आणायचं होतं. बाबासाहेब दलितांच्या कैवारी तेवढं नव्हतं. त्यावेळेस आम्ही शिक्षित नव्हतो. आमचे आई-वडील शिक्षित नव्हते. म्हणून आम्हाला बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व आम्हाला दिसलं नाही. जसं एखादा आंधळा माणूस हत्तीला हत्तीला म्हणतो, पकडतो. की हा खांबासारखा शेपटी. आहे, हो. हा सुपासारखा आहे. सुपासारखा आहे. अशी परिस्थिती आमच्या समाजाची होती. आता आमचा समाज डोळस झालेला आहे, शिकलेला आहे. तो बाबासाहेबांना बघतो आहे, की बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व काय होतं. ते भारतरत्न नव्हते, ते विश्वरत्न होते. राष्ट्रनिर्माते होते. राष्ट्र निर्माते होते. बाबासाहेब राष्ट्र निर्माते का म्हणतात? की ज्यावेळेस राष्ट्र नव्हतं, ते बाबासाहेबांनी निर्माण केलं. संविधानाच्या माध्यमातून राष्ट्र निर्मिती केलेली आहे आणि या राष्ट्र निर्मितीमध्ये करत असताना दिस रिझर्वेशन इज वन ऑफ द मेथोडॉलॉजी. येस. हे एक टूल आहे डेमोक्रेसीला स्ट्रॉंग करण्याचं आणि हे टूल नष्ट होऊ देऊ नये याची जबाबदारी शिक्षित माणसाची आणि जो भारतावर प्रेम करणारा माणूस आहे त्याची ही त्याची म्हणजे त्याची जबाबदारी आहे असं मला वाटतं. सर, मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो काही आता निर्णय दिलेला आहे आणि आपण मगापासून जी चर्चा करतोय, एकंदरीत या सगळ्या निर्णयातून आपण पाहिलं किंवा त्यांनी जे मत व्यक्त केलंय, त्या मताची आपण पारदर्शकता पाहिली किंवा मतामागचा त्यांचा उद्देश पाहिला, तर घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रनिर्माते बाबासाहेब आंबेडकर यांना जे संविधानिक ढाच्यातून या लोकशाहीची जी वीण बसवायची होती, ती वीण उद्ध्वस्त होताना दिसतेय. बरोबर? तर ही उद्ध्वस्त होऊ नये यासाठी हे जे काय आरक्षण घेणारे सगळा समाज समूह आहे किंवा आपण जसं म्हणतोय की वी द पीपल ऑफ इंडिया, त्या पीपल ऑफ इंडियानं आता नक्की काय करायला पाहिजे याविषयी आपण या समाजाला किंवा या भारतीय नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिता? तुमचा चांगला प्रश्न आहे. कारण की कुठल्याही गोष्टीचं जे मेन इंटेन्शन आहे, ते काय आहे हे अगोदर जनमानसाला कळलं पाहिजे आणि त्यामध्ये कोणाचा काय स्वार्थ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले, की मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी भारतीय आहे. म्हणजे बाबासाहेबांची समग्र जी चळवळ होती, राजकीय चळवळ होती, आर्थिक चळवळ होती, ज्या मोमेंट बाबासाहेबांनी प्रत्येक केल्या, स्तरावरची चळवळ. त्या प्रत्येक चळवळीमध्ये केंद्रबिंदू हा भारत कसा स्ट्रॉंग होईल, जगाच्या पातळीवर हा स्ट्रॉंग डेमोक्रेसी कंट्री म्हणून कसा उभा राहील, हे होती. आणि त्यातून आलेलं हे पाऊल आहे. कारण की गांधी म्हणाले होते, की कम्युनल अवॉर्ड ज्यावेळेस झाला, तर त्यांनी हे मूव्हमेंट पाहून या समग्र अनटचेबल लोकांना, अस्पृश्य लोकांना हरिजन एक नाव दिलं होतं, की ते देवांचे पुत्र आहेत. हरिजन असं म्हणजे देवाचे दास आहेत असं म्हटलं होतं. त्याला बाबासाहेबांनी विरोध केला आणि ते म्हणाले, की तुम्ही त्यांची वाट बघा, की ह्या स्वर्ण जातीच्या लोकांची मानसिकता बदलेल आणि मग हे सगळं व्यवस्थित होईल. पण आज 75 वर्ष आपल्याला झालेले आहेत. त्या 75 वर्षामध्ये अजूनही यांची मानसिकता अस्पृश्य लोकांबद्दल किंवा शूद्र, अतिशूद्र लोकांबद्दल अजून चेंज झालेली नाही. ते अजून त्याला याचा भारतीय नागरिक म्हणून समजत नाही. त्याला दुय्यम दर्जाची वागणूक देतात. आणि म्हणून हे रिझर्वेशन कंटिन्यू राहील, ही डेमोक्रेसी आणखी स्ट्रॉंग होईल. आणि म्हणून आपलं असं कर्तव्य आहे, की जनमानसामध्ये जनजागृती करून या समग्र लोकांना हे समजवायचं आहे, की हा एका पर्टिक्युलर जातीचा विषय नाही, तर हा भारताच्या लोकशाहीचा विषय आहे. आणि या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आज
जरांगे पाटील लढतात की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. ते असं का म्हणतात? त्यांना असं वाटते की बाबा आमचा सहभाग प्रशासनामध्ये नाहीये. शासनामध्ये असेल, एमपी, एमएलए असतील, पण ऍडमिनिस्ट्रेशन ब्युरोक्रेटीमध्ये त्यांचा सहभाग नाहीये. तो आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून ते आरक्षणासाठी लढतात. असं हे आरक्षण टूल आहे लोकतांत्रिक व्यवस्थेला मजबूत करण्याचं. म्हणून आमची हे प्राथमिक जबाबदारी आहे की आम्ही लोकांमध्ये जनजागृती करून ही ही पॉलिसी जी आहे, ही रिझर्वेशन पॉलिसी भारताला सशक्त करण्याची आहे आणि ही सब क्लासिफिकेशन लोकशाहीला मोडीत काढण्याची सिस्टीम आहे. त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे असं मला म्हणायचं. सर, आपण काय संदेश देऊ इच्छिता या सगळ्या याच्यावर, प्रक्रियेवर समाजाला? याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा आपण प्रगत राष्ट्र जे आहेत बाकीचे भारत सोडून अमेरिका आहे, जपान आहे, या ठिकाणी पण तिथे वंशभेद होते, वर्गवाद होते तिथे आणि त्या डेमोक्रेसीने, तिथल्या डेमोक्रेसीने त्या बाहेर असलेल्या गटाला सामावून घेऊन आज कुठे गेलेले आहेत. आपण याच्याकडे जर बघितलं तर आपल्या देशामध्ये आपण योग्य दिशेने चाललोय की त्याच्या उलट दिशेने चाललोय आपल्याला दिसतं याचं चित्र तसं बघ. बरोबर. उलट की या देशामध्ये ज्या मेन बेसिक इश्यूज जे काम करायला पाहिजे ते तसं केलेलं दिसत नाही. या शासनाने या देशामध्ये जे आहे की शिक्षणावर कधीच काम केलेलं नाही. नोकरीच्या संदर्भामध्ये कधीच त्या आपला सहभाग त्याच्यामध्ये नोंदवण्यासाठी अहोरात्र आपल्याला प्रयत्न करावं लागतं आणि असं वाटतं की एखाद्या ठिकाणी पोहोचायचं म्हटलं तर आयुष्याची लढाईच आहे का काय असं वाटतं आपल्याला. पण याच्यामध्ये जोपर्यंत शासनाची मानसिकता जी आहे या देशातल्या की ज्याला आपण मनोवादी मानसिकता जो म्हणतो, जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत या देशामध्ये की मला असं वाटत नाही की बाबा आपण एका विकसित राष्ट्रामध्ये आपण जगू शकतो असं मला वाटत. धन्यवाद. आपणा दोघांचेही समाजकट्टा युट्यूब चॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार. हे होते ॲडव्होकेट कांबळे सर आणि ॲडव्होकेट लासुरे सर. दोघांनी 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो काय निर्णय दिला त्या निर्णयावर आपली परखड मतं व्यक्त केलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रत्येक काम हे राष्ट्र निर्माणासाठी काम होतं आणि म्हणूनच बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया हा शब्द घालून भारताचे नागरिक आणि या भारताच्या नागरिकाच्या प्रत्येक भारताच्या नागरिकाच्या उत्कर्षासाठी काम केलं आणि या देशातल्या शोषित, पीडित, वंचित समूहासाठी त्यांनी आरक्षणाचा एक मार्ग खुला करून दिला. लोकशाहीला बळकट करायचं असेल तर आरक्षणाची गरज आहे असं मत आज समाजकट्टा चॅनलवर आलेल्या ॲडव्होकेट कांबळे सर आणि ॲडव्होकेट लासुरे सर दोघांनी व्यक्त केलेलं आहे. आपल्या दोघांचे समाजकट्टा युट्यूब चॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय भीम. जय भारत. समाजकट्टा युट्यूब चॅनलवर आलेल्या दोन्ही ॲडव्होकेटनी मत असं व्यक्त केलं की जोपर्यंत या देशातल्या शोषित, पीडित, वंचित समूहाचा उत्कर्ष होत नाही आणि त्यांचं राष्ट्र निर्मितीच्या मध्ये योगदान यशस्वीपणे होत नाही, जे योगदान भारतीय संविधानाच्या संविधानकारांना अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं, ते योगदान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या शोषित, वंचित आणि पीडित समाजाचं आरक्षण हे राहिलं पाहिजे, सक्षम राहिलं पाहिजे आणि ते लोकशाहीला बळकट करणारं आरक्षण असेल. आणि सुप्रीम कोर्टानं जो काय निर्णय दिलेला आहे त्या माध्यमातून आम्ही एवढं सांगू इच्छितो की घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या समाजाची, भारतीय समाज समूहांची जी घडी बसवलेली आहे ती घडी उद्ध्वस्त होणार नाही याकडे प्रत्येक भारतीयानं, जसं बाबासाहेबांनी सांगितलं वी द पीपल ऑफ इंडिया, त्या प्रत्येक भारतीयानं आपली एक सामाजिक जबाबदारी समजून त्यासाठी काम केलं पाहिजे असं मत ॲडव्होकेट लासुरे सर आणि ॲडव्होकेट कांबळे सर यांनी व्यक्त केलेलं आहे. मी पुन्हा एकदा या दोन्ही वकिलांचं मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. सर धन्यवाद. जय भीम.